बस किसी वस्तु को उसके अंतिम मूल्य पर छापील कीमत पर बेचने पर एक खुदरा विक्रेता को 18% का लाभ होता है। यदि वो अंतिम मूल्य पर 10% की छूट देता है तो उस वस्तु पर उसका वास्तविक लाभ कितना होगा? आता सुरुवातीला आपण क्रय मूल्य काय आहे ते दिलेलं आहे, आपण किती मानू? काय मानू? याच्यावर तर किती टक्के लाभ झाला आहे? 8%. झालं 100. ओके. आता याच्यावर किती सूट देतोय? 10% सूट म्हणजे काय? 100 मधून 10 मायनस करणार. मूल्य किती? बरोबर. आता 118 गुणिले 90 भागिले 100. ठीक आहे. शून्य गेला. काय उत्तर आता? किती उत्तर बोला? 9 भागिले 10 118 मिळू. इतर किती आपण 10 च्या निम्मे किती? 5. बरोबर. 100 च्या निम्मे 50 आणि 18 च्या निम्मे किती? 9. म्हणजे किती? 19. बरोबर. आपण कसं करता? 8% लाभ झाले ना. 10% सुटे डायरेक्ट म्हणलो भागिले शून्य गेला 0. ठीक. 8 आणि 5 असतात. असेल का? काय सर? बघा काय असतं, आपण जी 18 आहे तो 100 मधून प्लस केलाय. तर प्लस केलाय 100 प्लस 18 किती आले? 118. ठीक. आता ठीक. आता हा शून्य गेला, हा शून्य गेला. ठीक. आता 118 निम्मे 59 याचे निम्मे 5. 9 निम्मे 81 किती? 8. 9 5 55 45 आणि 8 किती? 8. बरोबर. आता 5 किती झाला? 5 किती भागिले किती? 5. हा 5. ठीक आहे. 5 आहे का? आता याला पूर्ण भाग जात नाही. आपल्याला काय करायचं तर 0 घ्यावा. 5 चं कितीला? 1 पॉइंट ठेवला. 5 दुनी 10. कितीला भागातून जा? 106.2. आता 106.2 हे केव्हा? 10% सूट दिल्यानंतर. आपण सुरुवातीला किंमत किती मानली आहे? 100. आता लाभ किती होईल? 106 वजा 100 भागिले मूळ किंमत म्हणजे काय मानले आपण? 100 मान. 100 मधून 106 मधून 100 किती राहिले? प्रतिशत 100 राहिले. 100 गेला 100. आता 106.2 मधून 100 गेले. उरले किती? 6 होईल. या लिहिताना व्यवस्थित लिहा. सोपं आहे. बघा एकदम सिंपल. एक मेज और एक झूला. दोन व्यक्ति, दोन गोष्टी. प्रत्येक को 9,936 में बेचा गया. एक मेज आहे त्याला भी 9,936 ला विकलं आणि जो चौका आहे पांढरा समजा त्याला 9,936 विकलं. मेज को 8% के लाभ पर म्हणजे मेज टेबल एक टेबल होता. टेबलला 8% फायद्यानं आणि झुला आहे त्याला पण 8% हारीने विकलं. तर
पूरे लेनदेन में लाभ या हानी प्रोसेस बताए. ज्यावेळेस असा प्रश्न असतो एका ठिकाणी लाभ आणि एका ठिकाणी हानी, एक गोष्ट लक्षात ठेवायची. समजा ऑप्शन असा असेल 8% लाभ प्रश्न का बी 0.64% लाभ, सी 0.64% हानी आणि डी 8% लाभ. असं ऑप्शन मध्ये असेल 100% घ्यायचं. तर त्यावेळेस काय करायचं, जे पर्सेंटेज असतं ही किंमत जाऊ द्या, लाभ आणि हानी समान संख्या असते. काय असते? समान संख्या. तर सूत्र काय असतं? x² भागिले 100. आता x म्हणजे काय येतं? 8. समजतंय? आता x बरोबर 8 कर म्हटलं, आठचा वर्ग किती आहे? भागिले. आता छेदस्थानी 100 जेवढे शून्य असतात तेवढं आपण अंशाचे डाव्या साईडला सरकवू. आता दोन शून्य आहेत का नाही? 1 2 0.64% आणि इथे एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, अशा उदाहरणामध्ये नेहमी तोटा होतो. काय होतं? हानी होतं. त्याच्यामुळे ऑप्शन जे लागलेलं आहे ऑप्शन कॅन्सल करायचे. बरोबर समजतंय का? ह्या टाइपच्या प्रश्नात नेहमी तोटा होतो म्हणजे हानी होतं. हानीवर ऑप्शन बघायचं, लाभाला कॅन्सल करून टाकायचं. म्हणजे इथं लाभ इथं लाभ इथं लाभ कॅन्सल होतं 0.64. आलं तर इथे लिहितो तुम्हाला. अशा उदाहरणांमध्ये नेहमीच हानी होते. लक्षात ठेवा. एवढं लक्षात ठेवलं तर तुम्ही उत्तर देऊ शकता. एक व्यापारी अपने माल पर क्रय मूल्य से 25% अधिक मूल्य अंकित करता. त्याचं क्रय मूल्य आपण किती बनवतो? 100 बनवतो. याच्यावर किती टक्के? 25. बरोबर. आता या 125 वर तो सुट्टी देतोय 12%. आता ही सूट आहे, उरले किती? 8. 100 मधून 12 गेले, उरले किती? आता 125 गुणिले 88 भागिले, बरोबर. ते नंतर घेऊ आपण. काय उत्तर निघालं? 25 5 25 असेल. 25 चौक 100. ठीक आहे. 4 दुनी 22 5 110. क्रय मूल्य किती पहिले? 100. किती टक्के लाभ झाला? यदि 33 मीटर कपड़ा बेचने पर रानी को 11 मीटर कपड़े के विक्रय मूल्य के बराबर लाभ प्राप्त होता है. विक्री कीमत किती आहे त्याची? 33. राणीला किती? 11 मीटर कपडे विक्रय मूल्य के बराबर. म्हणजे आता काय भेटले? आता क्रय मूल्य भेटलं. काय भेटलं? बरोबर. आता लाभ विचारले. लाभ सूत्र काय आहे? 33 ठीक 22 बरोबर.
11 दुनी 11 त्रिक, ठीक आहे. 3 वजा 2 भागिले काय मूल्य बनला 100. नेहमी सूत्र लाप्लास सूत्र काय आपलं निवड नफा भागिले काय मूल्य बनला 100. आता 3 आता 2 दिले किती भागिले 2 2 कोणता हा क्रय मूल्य 50 दुनी 50% लाभ आहे. आता 50 कसं होईल किती 100 बरं बाकी यदि किसी वस्तु का विक्रय मूल्य उसके क्रय मूल्य के 5/4 के बराबर तो इस व्यवहार में प्राप्त प्रतिशत लाभ ज्ञात कीजिए. बघा आता विक्रय मूल्य आहे तुझा क्रय मूल्य किती आहे 5/4 बरोबर ना. विक्रय मूल्य 5 क्रय मूल्य किती नफा 1 बरोबर. क्रय मूल्य किती आहे बरोबर 25 25% काय बरोबर. बघा कावेरीने 1 किलो ना रुपये 280 में खरीदा त्याचं क्रय मूल्य किती आलं 280 म्हणजे खरेदी किंमत किती आली ठीक. इसे 3 रुपये 315 बेच दिया विक्री मूल्य किती आले जाता लाख किती झाला 35 रुपये बरोबर. आता लाभ जर 35 असेल सूत्रातला 100 क्रय मूल्य किती आहे 280 समजतंय. हा शून्य गेला हा पण शून्य गेला 7×5 = 35 7×4 = 48 बे दुनीच्या बे पंचे 5×5 25 भागिले 2 किती 12.
पायदान को 72 रुपए में बेचने पर बड़े मेरे दुकानदार है, बड़े को 10% की हानी होती है. म्हणजे एक पायदान आहे त्याला तो 72 रुपये विकतोय, तर तोटा किती होतोय 10%. ही त्याची क्रय मूल्य का त्या किंमत द्यायची नाही, त्याची विक्री मूल्य द्यायची. आपण पहिले क्रय मूल्य काढू. इस सूत्र आहे क्रय मूल्य काढायचं. विक्रय मूल्य किती आहे 12. सूत्रातला 100. आता किती टक्के तोटा आहे 10. सूत्रातला 100 वजा बरोबर 72. हा सूत्रातला 100 होता किती उरले. आता आपण काय करू क्रय मूल्य काढू. 0 गेला 0 गेला 9 आहे 72 8 आहे क्रय मूल्य किती आलं 80. आता तो रुपये 96 मध्ये ते पायदे विकतोय. किती विकतो आता 96 मध्ये. क्रय मूल्य किती 80 आलं. आता त्याची विक्री किंमत किती झाली 96 आणि त्याची मूळ किंमत किती होती 80. त्याला रुपये किती झाला 16 बरोबर. आता त्याला 16 रुपये जर नफा झाला सूत्रातला 100 मूळ किंमत किती आहे त्याची क्रय मूल्य 80. 0 गेला 0 गेला 8 दुनी 16 2 गुणिले 10 किती 20%. प्रॅक्टिस करावी लागते.